नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांना हे समजत नाही आहे की BSc ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरल्यानंतर जे काही डॉक्युमेंट स्टेटस आहे तर ते नक्की कसं चेक करायचं, किंवा त्याचं जे वेगवेगळे जे काही आपल्याला रिमार्क येत आहेत तर ते कोणकोणते रिमार्क आहेत, त्याचा नक्की अर्थ काय आहे. त्याचबरोबर जे काही फॉर्म आपला सबमिट झालेला आहे त्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये काहीच करेक्शन नाही, हे कसं ओळखायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण एक क्लिअर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपले जे काही रिमार्क आहेत तर फॉर्म भरल्या आपल्याला जो काही रिमार्क येतो तो असतो व्हेरिफिकेशन पेंडिंग, म्हणजे आपलं अजूनही व्हेरिफिकेशन झालेलं नाही. त्यानंतर ऑन होल्ड, त्यानंतर ॲप्रूव्ह किंवा ॲप्रूव्ह विथ अपडेट्स, हे 4 प्रकारचे आपल्याला रिमार्क्स आपल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तर जे काही व्हिडिओ पाहत आहे जे विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये काही ना काहीतरी एक रिमार्क आलेला आहे. तर हे रिमार्क नक्की काय असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हे असं आपल्याला काय दिसत आहे, असा प्लॅटफॉर्म आपल्याला आपल्या CETच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये तुमचं सेशन नेम, त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन रिपोर्ट, पेमेंट रिसिप्ट, व्हेरिफिकेशन रिपोर्ट आणि तुमचं व्हेरिफिकेशन स्टेटस. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑन होल्ड आहे. तर ऑन होल्ड म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही रिमार्क आलेला आहे, कास्ट सर्टिफिकेट नॉट अपलोडेड, ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट नॉट अपलोडेड, पेमेंट डिफिशियंट, कन्सिडर टू स्टुडंट ओपन कॅटेगरी. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या विद्यार्थ्याचं काय झालेलं आहे की यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही आहे. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरच्या रिझर्वेशनवरती क्लिक केलं आहे, परंतु ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट तर ते अपलोड केलेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर काय केलेलं आहे, हे दोन त्याचे चुकीचं आहे, त्याच्यामुळे त्याचं काय केलेलं आहे, फॉर्म होल्डवर ठेवलेला आहे. आता होल्डवर ठेवला तर काय करावं लागेल, तर विद्यार्थी मित्रांनो, याला खाली ऑप्शन दिलेला आहे डिफिशियंट टू कन्सिडर स्टुडंट इन ओपन कॅटेगरी. जर विद्यार्थी मित्रांनो यांनी जर कास्ट सर्टिफिकेट जर अपलोड केलं नाही तर याचा फॉर्म ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जाईल. पण कधी, ज्यावेळेस तुम्ही काय करसाल, ती एक्स्ट्रा ओपन कॅटेगरीमध्ये जर तुमच्याकडे जर तुम्हाला माहिती असेल कास्ट सर्टिफिकेट माझ्याकडे नाही आहे परंतु मी कास्टमधून फॉर्म भरलेला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्याची जी काही फीज असेल ती एक्स्ट्रा 300 रुपये फीज तुम्हाला पेड करायची आहे. आणि ती फीज पेड केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो तुमचा ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होईल. आणि कन्वर्ट झाल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे तर ते ऑन होल्ड येणार आहे. तर हे अशा पद्धतीचं स्टेटस असणार आहे. त्याचबरोबर व्हेरिफिकेशन पेंडिंग जर असेल तर तुम्ही लगेच फॉर्म भरल्या तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय होत नाही, त्याला 2 ते 3 दिवस लागतात. त्यामुळे फॉर्म भरल्या तुमचं काय असणार आहे, पहिल्यांदा जे काही रिमार्क असणार आहे ते व्हेरिफिकेशन पेंडिंग असणार आहे. आता ऑन होल्ड म्हणजे काय आहे मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे आपलं, तिसरा रिमार्क आहे ॲप्रूव्ह. जर तुमचं ॲप्रूव्ह आलं असेल तर तुम्हाला काहीही चेंज करायची गरज नाही, तुमचा फॉर्म अतिशय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा आपलं रिमार्क आहे ॲप्रूव्ह विथ अपडेट. आता ॲप्रूव्ह विथ अपडेट्समध्ये काय असणार आहे की तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे, परंतु तुमचं काहीतरी शेतकरी असल्याचा दाखला प्रॉब्लेम असेल, 7/12चा प्रॉब्लेम असेल, तर किंवा तुमचा एखाद्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल की जे मॅन्डेटरी आहे परंतु जे काही एकमेकांना ऑर असणार आहे. जर तुमचा 7/12चा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तेव्हा काय येईल, ॲप्रूव्ह विथ अपडेट्स हा ऑप्शन येईल. म्हणजे तुम्ही जर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे परंतु जे काही तुम्हाला रिमार्क आलेला आहे ते जर तुम्ही क्लिअर केला तरी तुमचा फॉर्म हा सक्सेसफुल सबमिट होणार आहे. आणि तुम्ही जरी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तरी तुमचा 7/12चा प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला ॲप्रूव्ह विथ अपडेट आला असेल, तर तुम्ही जर 7/12 जर पुन्हा अपलोड केला नाही ग्रॅव्हन्स पिरियडला, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 7/12चे मार्क्स भेटणार नाही, परंतु तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही, तो तुमचा फॉर्म जो आहे तो ॲप्रूव्ह होणार आहे. आणि त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे रिजेक्टेड. तर हा रिजेक्टेडचा रिमार्क आपल्याला आत्ता येत नाही, तो तुमचा फायनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं नाही तर तुमचा हा फॉर्म रिजेक्ट झाला आहे असं तुम्ही समजून जायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी ज्या काही अपडेट्स आहेत तर त्या अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.